नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:58 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करते सकाळी। तर आज आहे संडे, तर संडेची ऑफर थोडी जास्त आहे, तर संडेचं काम करायला जायचं आहे। तर सकाळीच बनतोय शिरा आणि इकडे दूध आणले, दूध केळं आणि दुधाचं मिक्स करून आपल्या शिरा बनवायचा आहे आता फायनली। एवढंच केळं घेतलं का? इकडे थोडे ड्राय फ्रूट्स घेतले, बदाम, मनुके सांग का आपले मनुके संपले का? मनुके आणावं लागणार आहे, मनुके संपले आहे का? तर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून आता शिरा बनवायचा आहे। तर शिरा तिचा रवा भाजून घेतोय। तर शिवमानवी इकडे पाहते कार्टून, इकडे लावले हे काय बदाम बदाम सोलून ठेवले, खबर खाऊ नाही राहिला पोऱ्या। तर आणि तिचे खाऊन घेतले, याचे बाकी आहे, हा खात नाही। आणि हे गल्ला काय आणलाय, टाक गल्ल्यामध्ये पैसे डालो डालो, भांडणं नाही करायची, तू तिकडच बस। तर मित्रांनो, काल पेरू आणले, 80 रुपये किलो दिले, फक्त 4च पेरू आले। तर बघा 20 रुपयाला एक पेरू पडलाय। तर काय पेरूची किंमत होती, 50 रुपये किलो पेरू भेटत होते, आजकाल 80 रुपये 90 रुपयाला भेटू राहिले, खूप महाग झाले। तर इथं अंड्याचं कॅरेट ठेवले, तर अंडे आणायचे राहून गेले, अंडे आणता राहून गेले। आणि इकडे बनतोय शिरा, किती वेळ भाजायचं आहे, झालं का? आज मी 10लाच बुकिंग केली, तर 10 ते 3 पर्यंत केली। हो, आता 3 पर्यंत किती ऑर्डर होते। तर आज ऑर्डर पण वाढवलेले आहे, तर 20 ऑर्डर केले आहेत। तर काल माझे 20 ऑर्डर 21 ऑर्डर झाले होते माहिती आहे। काल मला मल्टी ऑर्डर पडले। काल एक ऑर्डरने मला खूप पैसे दिले, एका कस्टमरने 2 ऑर्डर केले होते, आणि ती ऑर्डरनं मला खूप लेट पडली होती। ते म्हणतो मी 1.5 तासापासून ऑर्डर केली होती। आता कंपनीने जर मला उशिरा ऑर्डर दिली तर त्याची काही तो मलाच बडबड करत होता, पण तो जसं काही कंपनी माझी स्वतःची आहे आणि मी त्याला ऑर्डर दिली, आता माझ्याशीच भांडत होता सगळा। तर त्याला अक्कल नाही का कस्टमर केअरला फोन लावा काही करा, तर मला भांडू राहिला। आणि एक ऑर्डर COD होती, एक ऑर्डर पेड होती। एक ऑर्डर पेड ऑर्डर घेऊन टाकली, आणि COD ना कॅन्सल करायला मला कमीत कमी अर्धा तास लागला, कारण ते पैसे देत नव्हता आणि ती ऑर्डर कॅन्सल करायची होती। कस्टमर केअर काय म्हणतं मला, तर त्या ऑर्डरचं बिल पाहिजे। तर त्या रेस्टॉरंटले बिल नव्हतं दिलं, मला म्हणतो बिल मागव त्याच्याकडून। आता कंपनीकडे बिल नाही का त्याच्यावालं, आता काय इश्यू आहे ते त्या कस्टमरशी बोलून घ्यायचं कंपनीने। तर कस्टमर केअरने तर माझ्याशी डोकं लावते कस्टमर केअर पण। तर शेवटी दुसरा कस्टमर केअर घेतला मी, दुसऱ्या कस्टमर केअरला फोन लावला, मग तिने त्या ऑर्डर कॅन्सल केली। ते पण परत जाऊ कस्टमरकडे गेलो, त्यांना कॉल दिला, मग त्यांच्याशी बोलणं करून घेतलं। ते म्हणणे आम्ही एकच ऑर्डर केली होती, एक नाही पाहिजे ना आम्हाला, मग तेव्हा कॅन्सल केली। तर कस्टमर केअर पण एकदम चुत्या लोक आहे, काही काम सपोर्ट व्यवस्थित करत नाही, सपोर्ट लोक व्यवस्थित नाही झोमॅटोचे। अर्धा एक तास लावतो ऑर्डर कॅन्सल करायला, काय असं ते सोल्युशन काढत नाही पटकन। तर खूप त्रास झाला काल मला त्या ऑर्डरनी, कमीत कमी त्याला मला 1 घंटा वाया गेला माहिती का। 4ला मग ऑर्डर डिलिव्हर करायची होती, 5 वाजले मला। तर झोमॅटोचं कस्टमर सपोर्ट ना एकदम भांगार आहे। थर्ड पार्टी असती, म्हणजे झोमॅटोची नसती ती, पण झोमॅटोने हायर केलेली असते थर्ड पार्टी, त्याच्याच थ्रू चालतं आहे काम। तर काही कस्टमरला माझं निवेदन आहे, तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करायची आहे ना, तुम्ही पटकन एक दाबा। मी त्याला रिक्वेस्ट पाठवली एक दाबायसाठी, पण तिने एक नाही दाबला, तिने मुद्दा म्हणून मला त्रास देण्यासाठी असं केलं। पूर्ण 1 तास वाया गेला माझा ऑर्डर कॅन्सल करता। नाही लागत तर पहिलेच ऑर्डर नाही करायची, डबल कशाला ऑर्डर करायची, एकदाच ऑर्डर करायची, आपल्याला एक लागत इथलं। तर अशा प्रकारे काल माझं लई हे झाली वैताग। आणि कोणत्या पण रायडरला ऑर्डर ना 15-1 मिनटं झालेली असते पडून, तर कंपनी त्यांनी ऑर्डर समजा 1 तास अगोदर केलेली असती, तिथं रायडर अवेलेबल असेल तर त्यांना ती ऑर्डर रायडरला पडणार आहे। नाही तर काय माणसंच नसेल आणायला ऑर्डर, ती कंपनी काय कुठून देईन ऑर्डर तुम्हाला आणून, 1-2 तासांनीच देईन ना।
तर ऑर्डर करताना आयडर असाईन झाला का नाही मग बघा. मग नंतरून काहीतरी बघा किती वेळ लागतोय आणायला काय. तर काही काही लोक लईच येडे लोक राहते. हाय आणि हाय आवडी. हे शिवम काय करतोय इकडे? हे काय करतोय ते? पैसे कुठे टाकले ते? मला टाकले का? टाकले? मग ते शिक ना, चांगलं शिकवतंय ते, चांगलं स्पेलिंग शिकवते ना ते. आय एम झालं का? अजून इकडे बनाना काटून घेऊ राहिले. वेलची दडपते नसते. इलायची पण घेतली, ड्रायफ्रूट पण घेतली, दूध पण घेतली. 2-3 हा शिवम याडा दिसतोय. चावू नको, चावू नको. चल चल तिकडं माहित आहे तिकडं. भांडण नको करू, भांडण नका करू, भांडण नका करू. नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा. भांडण नाही करायचे. तर अन्वीने याचा बदाम खाल्ला म्हणून शिवम याला मारतोय. शिवम अन्वीला मारतोय. झाडू नको मारू त्याला, सोड त्याला, सोड. झालं इकडे शिरा झालेला आहे. आता दूध टाकलं का? तर दुधाचा आणि केळाचा शिरा बनवली मस्त छानपैकी. तर दूध टाकून केलेला शिरा. साखर टाकली का? फायनल शिरा झाला नाश्त्याला. आता नाश्ता करतो आणि निघतो कामावरती. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.